सदावर्ते साहेब पुरवणी जवाबामध्ये खासदारांच्या मुलाचं नाव घेतलंय. कशी कारवाई होणं अपेक्षित आहे? अटक झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे. तरी मात्र खूप दिवस होऊन गेले तरी अटक होत नाहीये. काय सरकारचा दबाव आहे, प्रशासनाचा दबाव आहे किंवा खासदार असल्यामुळे ते अटक होत नाही असं वाटतं? जातीवाद आहे, मराठा राजकारणाचा दबाव आहे. तुम्ही देखील त्यांच्यासोबत सदावर्ते साहेबांसोबत तुम्ही सहभागी झालेत. काय कारवाई अपेक्षित? गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. सर्वप्रथम तो खासदार जरी सोनवणे असेल तरी त्याच्या मुलाला अटक झाली पाहिजे आणि त्याला शिक्षा करण्याचं काम आम्ही न्याय व्यवस्था करणार. गुणरत्न सदावर्ते विलास गुले प्रकरणावरून जो मोर्चा बीडमध्ये निघालाय त्या मोर्चाला या मोर्चामध्ये सहभागी झालेत. सदावर्ते साहेब पुरवणी जवाबामध्ये खासदारांच्या मुलाचं नाव घेतलंय. कशी कारवाई होणं अपेक्षित आहे? अटक झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे. तरी मात्र खूप दिवस होऊन गेले तरी अटक होत नाहीये. काय सरकारचा दबाव आहे, प्रशासनाचा दबाव आहे किंवा खासदार असल्यामुळे ते अटक होत नाही असं वाटतं? जातीवाद आहे, मराठा राजकारणाचा दबाव आहे. तुम्ही देखील त्यांच्यासोबत सदावर्ते साहेबांसोबत तुम्ही सहभागी झालेत. काय कारवाई अपेक्षित? गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. सर्वप्रथम तो खासदार जरी सोनवणे असेल तरी त्याच्या मुलाला अटक झाली पाहिजे आणि त्याला शिक्षा करण्याचं काम आम्ही न्याय व्यवस्था करणार. खरं तर बीड पोलीस प्रशासन का अटक करत नाही असं वाटतं? पॉलिटिकल प्रेशर आणून जमणार नाही. सोनवणे मुलाला अटक होणार आणि झालीच पाहिजे. खरं तर ज्या वेळेस हे प्रेत पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं गुलेचं, खूप तास त्या ठाण्यामध्ये होतं. त्या दरम्यान खासदार मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली होती. यावरून कारवाई होत नाही असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. सुप्रियाताई सुळेंनी ज्या प्रकारचं या प्रकरणामध्ये राजकारण आणलं त्यावरून मला असं वाटतं की सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली तमाम मराठा राजकारण्यांनी दबाव आणल्यामुळं विलंब होत आहे. परंतु विलंब जरी झाला तरी न्याय मात्र घेऊन राहू. काल मनोज जरांगे पाटील असं देखील म्हणलंय तर आता आज तुमची एंट्री झाली, आता व्यवस्थित याचा तपास होईल असं जरांगेंचं वक्तव्य. काल जरंगे कचरा विचारायचा, कचरा विचारायचा, कचरा कचरा कचरा. काही पोलीस अधीक्षकांची कारवाई संदर्भात काही चर्चा वगैरे झाली? त्यावर बोलू. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर गुणरत्न सदावर्ते या विलास घुले प्रकरणावरून जो मोर्चा बीडमध्ये होतो या मोर्चामध्ये सहभागी झालेत. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन रवी शेफ सोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड.